दरम्यान मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडीशी सुधारणा झाली आहे। अंतरवालीमध्ये मराठा समाज जरांगे यांच्या भेटीला येतो। यावेळी महिलांना अश्रू अनावर होत आहेत। जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे आणि बरे व्हावं असं आणि आम्ही लढायला तयार आहोत असं इथं महिलांना म्हणताना दिसत आहेत। मुंबईच्या मंत्रालयामध्ये जाऊन आरक्षण घेऊन येऊ अशी साद महिलांच्या वतीनं जरांगे पाटील यांना घातली जाते। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृतीत आता सध्या सुधारणा होताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी व मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कायदा पारित व्हावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी गावामध्ये उपोषण करताय। या ठिकाणी आंतरवली सराटी गावामध्ये सकाळपासूनच काही महिला या ठिकाणी आलेले आहेत, काही पुरुष देखील आलेले आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। जरांगे दादा यांच्या पहिल्या वेळच्या उपोषणाच्या वेळेस मी वैशाली आवारे 5 दिवस उपोषणाला बसले होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी। पण आज त्यांना पाठिंबा आणि त्यांना सांगण्यासाठी आम्ही कळवळीनं सगळ्या महिला आम्ही इथं जमा झालेल्या आहोत त्यांच्या बहिणी की त्यांनी त्यांची स्वतःची तब्येत सांभाळावी आणि आरक्षण तर हे घेणारच आहोत। आम्ही एवढा 5 दिवस आम्ही महिला बसलोत म्हणल्यानंतर भावाच्या पाठीमागं एवढ्या भक्कम महिला आहेत आणि आरक्षण ही आम्ही घेऊच। शासनाने कितीही केलं तर ह्याच्यापेक्षा अनेक वेगवेगळे कायदे तयार करू, आपण घेऊ, पण तुम्ही उपोषणाचं मागं घ्यावा आणि उपचार घ्यावा ही अशी मी विनंती करते दादांना। आम्ही मनोज दादांना सांगायला आलो की दादा तुम्ही उपचार घ्या, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। तुम्ही आहात तर आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत। तुम्ही जर आम्हाला एक हात दिली तर आम्ही काही करू आणि सरकारनं जर असं नुसतं येड्याचं सोंग घेतलं तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवूनच देऊ। 2024 ला इलेक्शन आहे, पाहून घेऊ। मग आम्ही तुम्ही आम्हाला आरक्षण देऊच नका। आम्ही तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय आम्हीच तुम्हाला मोठं केलेलं आहे। या मराठ्याने या तुमच्या मराठी खासदाराला मोठं केले पण ते विसरलेत। आम्हाला दादांना काहीच नाही सांगायचं। आरक्षणासाठी दादांचा लढा आहे, आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत, सगळी जनता पाठीशी आहे। फक्त इथं आम्ही एवढ्या लांबून एवढं सांगण्यासाठी आलो की दादा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्ही उपचाराला साथ द्या, उपचार करून घ्या तुमच्यावरती। कारण 400 वर्षांनंतर आम्हाला असा नेता मिळालेला आहे जो मराठ्यांना एकत्र त्यांनी केलेला आहे आणि असा नेता आम्हाला परत नाही मिळणार आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। त्यामुळे कशाचीच काळजी नाही, फिकीर नाही। या ठिकाणी जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावं आणि आपण लढायला तयार आहोत सर्व महिला असे देखील भावनिक साथ या ठिकाणी आलेल्या महिलांच्या वतीने जरांगे पाटलांना केली जाते। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आंतरवली सराटी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।